तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 करिता एक रक्कम आहे की जी विमा कंपन्यांना वितरित करण्यास मान्यता देणारा जी-आर हा आलेला आहे. तर या जी-आरमधून आपण पाहणार आहोत खरीप हंगाम 2024साठी किती निधी हा विमा कंपन्यांना वितरित करण्यात येणार आहे याविषयीची माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी-आर आणि या जी-आरचा विषय प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 करिता रुपये 5,08,54,953 एवढा निधी म्हणजेच एवढी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जी-आरचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जी-आर हा शासन निर्णय 18 मार्च 2026 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. त्यानंतर येथे तुम्ही प्रस्तावना पाहू शकता. या प्रस्तावनेनंतर हा शासन निर्णय. या शासन निर्णयामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भी क्रमांक 4 येथील पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 करिता स्तब्ध क्रमांक 8 मध्ये नमूद केल्याप्रमाणे रुपये 5,08,54,953 इतका निधी आयुक्त एकात्मिक कृषी यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. अशा काही प्रकारची माहिती आहे की या शासन निर्णयामधून हा जो निधी आहे तो आता विमा कंपन्यांना खरीप हंगाम 2024साठी वितरित करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर या शासन निर्णयामध्ये त्या कंपन्यांची यादी देखील आहे, ती देखील तुम्ही पाहू शकता. व देण्यात आलेला निधी किती आहे, नुकसान भरपाई पात्र शेतकरी संख्या ही देखील किती आहे ही देखील तुम्ही पाहू शकता. एकूण नुकसान भरपाई देयक रक्कम किती आहे याची देखील माहिती येथे आहे. व विमा कंपन्याकडून देय निश्चित नुकसान भरपाई रक्कम किती आहे याविषयीची देखील माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. तर ही होती या जी-आरमधील सविस्तर माहिती, जी की खरीप हंगाम 2024साठी जो काही नुकसान भरपाई आहे त्याचा जो निधी आहे तो विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतची माहिती. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.